नमः शिवाय नमः श्री गणेशाय नमः जय 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 माझी निरंजना आलक्ष गोक्षर व्यक्त निर्गुणा गौर्ण ब्रह्म महाया हरणा चक्रचालका आदिपुरुष हे गुणादी सर्वकाळ भरिता सगुणा रूप लक्ष्मीकांता माझी राजाई रसाळकथा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभो रामचंद्राय नमः। जय जयाजी हे विष्णुदेवा, तुम्ही काय केलेलं आहे, कसा आहात, निर्गुण आहात आणि जे काही भक्त आहेत त्यांच्यावरती नेहमी सदैव कृपा करून राहत आहात आणि जे काही ब्रह्मांड आहे ते परिपूर्ण तुम्ही पूर्ण केलेलं आहे। प्रत्येक चराचरामध्ये तुम्ही वसलेले आहात आणि जी काही ही सृष्टी आहे या सृष्टीची जी काही पाठराखण करायची आहे ते फक्त तुम्ही करू शकता। आणि अशाच प्रकारे जे काही लक्ष्मी कांता तुम्ही आहात, सगुण निरूपण सगुण गुण तुमच्यामध्ये आहेत, असं जे काही सर्वस्व आहे ते हे विष्णू भगवाना तुमच्यामध्येच हे समाविष्ट आहे। एका सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेटी आता मम वागवटी भरतरी आख्यान वदसी। अशा प्रकारे काय केलेलं आहे, जे काही मच्छिंद्रनाथ आहेत आणि आपल्या जो गुरु गोरक्षनाथ आहे त्या गोरक्षनाथाची परीक्षा घेण्यासाठी काय केलं होतं, मच्छिंद्रनाथाने जे काही सोन्याची वीट होती ती गोरक्षनाथापाशी दिली आणि गोरक्षनाथ त्या विटेचं काय करतात हे त्यांचं जे काही आत्मविश्वास आहे तो पाहण्यासाठी त्यांनी भयंकर असं वेडवाकडं त्यांना बोलून किंवा अविश्वास दाखवल्यासारखं केलं। परंतु गोरक्षनाथाने काय केलं, गुरुची आज्ञा घेतली आणि जे काही पर्वत होता तो पूर्ण पर्वत सोनेरी करून टाकलेला होता। तरी ऐका एक कथना पूर्वी मित्र रश्मी करिता गमन वात चक्री प्रेमोनी स्वदन आसक्ता चळ जातसे। अशा प्रकारे काय केलेलं आहे, दिवस मावळायचा टाइम झालेला आहे आणि आता जी नवीन कथा जी आपल्याला ऐकायची आहे ती गोड आणि रसाळ अशी कथा आहे। तर सूर्य मावळायचा टाइम झालेला होता आणि जे काही इंद्र दरबार आहे त्या इंद्र दरबाराची सभा संपवून जी उर्वशी आहे ती उर्वशी बाहेर पडत होती आणि सूर्याचं त्या सूर्यदेवाचं लक्ष तिच्यावरती गेलेलं आहे। तो उर्वशी विमानानशी येत होती भुवावर